स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती. तर मित्रांनो, आज आपला विषय आहे इप्स्टीन फाईल्स. आत्ता सध्याचा विषय काय आहे? इप्स्टीन फाईल्स ट्रेंडिंगवर आहे. तर मित्रांनो, यामध्ये आपल्याला बघायचं की इप्स्टीन काय होता किंवा त्यांनी काय काम केले. आता त्याचं नाव आहे पूर्ण जेफ्री इप्स्टीन. तो खूप असा ताकदवर होता. का? त्याचे जे कॉन्टॅक्ट होते ते जे पण अमेरिकेतले किंवा बाहेर देशातले सगळे युरोपमधले जे पॉवरफुल लोक होते, पॉलिटिशियन, ॲक्टर, पण इथं दिलेलं आहे सेलिब्रिटी, पॉलिटिशियन, ॲक्टर, डायरेक्टर, बिझनेसमॅन, जे पण फुल पॉवरफुल लोक होते त्यांच्यासोबत त्याचे कॉन्टॅक्ट होते. आता त्याचा आता व्हिडिओज पब्लिक झाले आहेत. तर त्याने काय केलं आहे, यौन शोषण केलं आहे 13 ते 16 वर्षाच्या मुलींसोबत. यामध्ये जे पॉवरफुल लोक आहेत, तर ब्रिटनचा हा प्रिन्स आहे अँड्र्यू, त्यानंतर ट्रम्प, बिल क्लिंटन, इलॉन मस्क, बिल गेट आणि स्टीफन हॉकिंग असे बरेच जण आहेत. आणि त्याच्यामुळे त्याला 2019मध्ये जेल झाली आणि जेलमध्येच थोड्या 1-2 महिन्याच्या कालावधीमध्ये त्याचा मृत्यू झाला. तर त्याने असं सांगितलं की सुसाईड केलं आहे, त्यांच्या गव्हर्नमेंटने असं सांगण्यात आलं. पण सुसाईड नाही, तो मर्डर होता. कारण की हे जे लोक आहेत हे पॉवरफुल लोक आहेत, ह्यांचे सिक्रेट्स हे इप्स्टीनकडे होते. ह्यामुळे त्याला जेलमध्ये मरावं लागलं. आता इप्स्टीन कुठे हे त्याचे जे काय हे काळे क्रिप्ट आहेत हा तो करायचा इथे ह्या US व्हर्जिन आयलँड. इथे प्रत्येक शहरात जवळपास पॅरिस, लंडन असेल, न्यूयॉर्क, प्रत्येक शहरात त्याचे खूप मोठ्या मोठ्या प्रॉपर्टी आहेत. इटली अशा ठिकाणी त्याची सगळी संपत्ती आहे $600 मिलियन. आणि हा जो आयलँड आहे तो 75 एकर एवढा मोठा आहे. इप्स्टीननं स्टार्टिंग त्याची जी करिअरची सुरुवात केली होती ते एका मॅथ प्रोफेसरपासून सुरुवात केली होती. तिथे पण तो जेव्हा शिकवायला होता तिथे पण त्यांनी त्याच्यासोबतचे जे स्टुडंट होते त्यांच्यासोबत इनअप्रोप्रिएट बिहेवियरमुळे त्याला काढून टाकलं. मुलींसोबत बोलणं व्यवस्थित नाही किंवा त्यांच्यासोबत जाऊन पार्टी करणं, ह्यामुळे त्याला. तर मित्रांनो, आपण पाहत आहे इप्स्टीन फाईल. तर इप्स्टीनची जी करिअरची सुरुवात झाली होती ती मॅथ प्रोफेसर म्हणून स्टार्ट केली होती. तिथं त्याने अशाच 13 ते जवळपास 16 ह्या एज ग्रुपमधल्या मुलींना बोलवणं, त्यांच्यासोबत काळे कृत्य करण्याचं काम ते इप्स्टीननं केलं आहे. आता यानंतर झालं असं की 2005ला त्याला एकदा अटक झाली. कारण की तिथल्या एका मुलीने अशीच पोलीस कंप्लेंट केली आणि त्याच्या विरोधात FIR दाखल झाली. आता त्याच्यानंतर ही केस खूप मोठी झाली आणि तो इप्स्टीन चांगला पॉप्युलर होता आणि सेलिब्रिटी टाईप तो होता. त्याच्यामुळे त्याला केसला जरा चांगली मोठी अशी वळण मिळाली. आता 2005मध्ये काय झालं, ज्या मुलीने हे FIR केली होती पोलीस आले त्यांच्याकडे. जेव्हा चौकशी झाली तेव्हा जवळपास 35 ते 40 अजून अशा मुली आहेत ज्यांना इप्स्टीनने हे केलं होतं. दुसरी, आता जेव्हा त्यांनी हे मुलीला सांगितलं होतं, एका मुलीला दुसऱ्या मुलीला बोलवण्यासाठी तो काहीतरी पैसे मोजायचा की हे ठीक आहे, हे तू ह्या मुलीला दे आणि अशी पुढे बोलव, अशी एक टाईप अशी चेन टाईप अशा प्रकारे त्याने बनवलेलं होतं. त्यानंतर झालं असं की इप्स्टीन जो होता त्याची गर्लफ्रेंड एक मॅक्सवेल नावाची होती. तर मित्रांनो, 2017मध्ये परत एकदा इप्स्टीनवर केस फाईल झाली. आता ह्या केसमध्ये ज्या मुलीने ही केस केली होती तिला इंग्लंडचा जो प्रिन्स आहे अँड्र्यू, हिच्यासोबत त्या मुलीला इप्स्टीनने त्या आयलँडवर पाठवलं होतं. त्या मुलीने कंप्लेंट केली. त्याच्यानंतर जवळपास 500 ते 700 मुलींनी परत असंच केलं की हां, आमच्याबरोबर पण असं झालेलं आहे, मी टू टाईप झालेलं आहे. 2017मध्ये जो मी टू आपल्या बॉलिवूडमध्ये पण आला होता तसं सेम मी टू प्रकरण इकडे आलं होतं. तर 17 नंतर ही जी केस चालली, यानंतर जवळपास 2019मध्ये त्याचा मृत्यू झाला. आता नेक्स्ट आपण बघूया. तर मित्रांनो, इप्स्टीनची गर्लफ्रेंड होती जी मॅक्सवेल. ही एक खूप मोठे मोसाद एजंट होते, रॉबर्ट मॅक्सवेल याची मुलगी आहे. आता हे मोसाद एजंटची ते खूप टॉपचे एजंट होते. इस्रायलची जी मोसाद कंपनी आहे आपली एजंट हे आहे, जशी आपली रॉ आहे आणि अमेरिकेची CIA आहे, तसं ही यांची मुलगी. आता ही आहे याची गर्लफ्रेंड.
तर ह्यांच्याकडून असं काम करण्यात आलं की हे जे इप्स्टीन आहे याच्यासोबत जे आपले ताकदवर लोक आहेत, आपले जे पॉवरफुल लोक आहेत अमेरिकेचे, त्यांचे जे सिक्रेट्स आहेत ते इकडे पुरवायचे मोसादला. यामुळे आत्तापर्यंत मोसादने जेवढे पण ऑपरेशन केले ते जवळपास ह्यामुळेच केले युरोपमध्ये किंवा दुसऱ्या देशामध्ये, कारण की त्या देशातल्या जवळपास लोकांचे जे सिक्रेट्स आहेत त्यांच्याकडे होते आणि त्याच्यामुळे ते सिक्रेट आल्यामुळे त्यांचे सगळे मिशन एकदम परफेक्टरित्या झाले. मित्रांनो 2019मध्ये जसं इप्स्टीनचं मर्डर झालं त्यानंतर आता जेव्हा असं प्रेशर बनवण्यात आलं की त्यांचे व्हिडिओज, फोटोज, मेल्स लीक करण्यात आले आणि त्याच्यामुळे अमेरिकेचे जे काही लोक आहेत, जे की पॉवरफुल लोक आहेत, त्यांच्यावर खूप मोठ्या प्रमाणात प्रेशर आलं. आणि आता आपण पाहिलं आहे सगळ्या सोशल मीडिया, इंस्टा असेल, फेसबुक असेल, अशा ठिकाणी आपल्याला ते व्हिडिओज आता पाहण्यात येत आहेत, सगळीकडे शेअर झालेले आहेत. तर हे ठीक आहे, इप्स्टीनने हे केलं, पण हे इप्स्टीननं केलं आहे की इप्स्टीनच्या मागे पण कोण आहे का की जो त्याला हा करायला लावतो आहे, असं पण असू शकतं मित्रांनो. तर आता तो मृत्यू झाला आहे आणि ह्याची जर चांगल्या प्रकारे अशी चौकशी झाली तर खरं सत्य काय आहे हे आपल्याला कळेल. यासोबतच आपले भारतातले पण काही लोकांची नावं आली आहेत, अशी सगळ्या न्यूज साईट करून किंवा सोशल मीडियातर्फे सांगण्यात आलं होतं, पण असं परफेक्ट कोणाचं नाव असं जाहीर झालेलं नाही आहे. तर मित्रांनो अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला फॉलो करा, सबस्क्राईब करा आणि असेच आपले व्हिडिओ पाहत राहा. असेच नवीन टॉपिक आपण तुमच्या माहितीसाठी घेऊन येऊ. धन्यवाद.